मुलांवर चांगले संस्कार करा मायबाप. ऐका, मुलांवर संस्काराचं पहिलं साधन घरामध्ये आई आहे आणि नंतर शाळेत गेल्यानंतर आमच्यासारखे शिक्षक आहेत मायबाप. पण घरामध्ये सगळ्यात संस्काराचं पहिलं साधन जर कोण असेल तर आई नावाचं पात्र आहे. इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक मायांना विनंती करतो, मुलांच्या हातामध्ये आतापासून मोबाईल देऊ नका. 5 वर्षाचा मुलगा आहे तुमचा, 6 वर्षाचा मुलगा आहे तुमचा, हातामध्ये मोबाईल देऊ नका. तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य खराब करतात. ही गोष्ट तेवढीच सत्य माय बापा. द्यायचं असेल तर गाथा द्या, द्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी द्या, पण मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका माय बापा. वाक्य पटलं तर घ्या. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला मुलगा 6व्याच वर्षी त्याचा धर्मग्रंथ कुराण वाचन करतो. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला मुलगा 6व्या वर्षी त्याचा धर्मग्रंथ कुराण वाचन करतो. 6व्याच वर्षी रमजानचा रोजा 1 महिना कडक करतो. तुम्ही आम्ही हिंदू समाजामध्ये जन्माला आलेलो आहोत. तुमच्या आमच्या मुलाने 6व्या वर्षी ज्ञानेश्वरी का वाचू नये? तुमच्या आमच्या मुलाने 6व्या वर्षी एकादशीचा उपवास का करू नये? पण शोकांतिका या महाराष्ट्राच्या मातीची. आमचे वय 60 झाली, अजून आमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी नाही. आमचं वय 60 झालं, अजून आम्ही एकादशी करत नाही. तर आपल्या मुलांकडून आपण काय अपेक्षा ठेवायची मायबापा? मुलांच्या हातामध्ये गाथा द्या, ज्ञानेश्वरी द्या. तुमचं भविष्य, तुमचं म्हातारपण उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही मायबापा. एकच सांगेल, विचार चांगले ठेवा, माणसाचे विचार चांगले ठेवा. आत्ता डोंगरा